Friends, aromatic compounds, and under that, actually benzene in our 11th, we focus on chemical reactions of benzene and electrophilic substitution reactions. That part is more important and that will be of use in our 12th. Phenols, chlorobenzene, aromatic aldehydes, other topics. Aniline, 12th. Similar pattern, SE. Few addition reactions, and under that, ozone, addition of ozone. Overall, it is called as ozonolysis. Okay, we are now going to focus on ozonolysis. आता याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कीन, त्यामध्ये ओझोनची रिॲक्शन पहिली स्टेप अँड नेक्स्ट स्टेप इज रिॲक्शन विथ वॉटर. तर ते ओव्हरऑल त्याला ओझोनोलिसिस म्हणतात. तर ओझोनोलिसिस ऑफ अल्कीन, फॉर एक्झाम्पल ओझोनोलिसिस ऑफ इथिन जर आपण बघितलं तर तिथं जे बघितलेलं आहे, तिथं जे एक्सप्लेन केलेलं आहे ते इथं 3 वेळेला अप्लाय करायचं, एवढंच उपाय. म्हणजे याच्यासाठी वेगळा अभ्यास करायलाच लागत नाही. तरी पण या टॉपिकच्या निमित्ताने म्हणजे तिथं डिटेल सांगितलेलं आहे ते इथं 3दा अप्लाय करायचं. तरी पण या टॉपिकच्या निमित्ताने ते थोडंसं एकदा फास्ट कवर करूया आणि इथं अप्लाय करूया. ओके, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड, समजा तो अल्किन असेल, म्हणजे अल्किनसाठीच आपण बघितलेलं असतं अल्किनच्या टॉपिकमध्ये. तो ओझोन बेसिकली असं स्ट्रक्चर आहे, पहिला लक्षात घ्या. हे स्ट्रक्चर आहे, करेक्ट स्ट्रक्चर. आपल्या सोयीसाठी आपण रिॲक्शन लिहिणं आणि लक्षात ठेवण्याच्या सोयीसाठी एक रॉंग स्ट्रक्चर, फक्त सोयीसाठी लिहायचं नाही कुठं, आणि नंतर खोडून टाकायचं लगेच. ओझोन, वॅलन्सी 2 आणि असं, हे रॉंग स्ट्रक्चर बरं का, असं नाही, हे रॉंग स्ट्रक्चर. तरी पण अशी कल्पना केली मनातल्या मनात, कुठे लिहायचं नाही. आणि ड्युरिंग ओझोनोलिसिस असे 2 बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक होतात. तर एक ऑक्सिजन आणि एक हा ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, असे 2 पार्ट होतील, अशी कल्पना केली. पहिला ही कल्पना करायची, म्हणजे हे रॉंग स्ट्रक्चर असलं तरी अशी कल्पना करायची. हे करेक्ट स्ट्रक्चर आहे, पुन्हा सांगतो आहे, एक हिंट म्हणून लिहिण्याची. बाकी याचा मेकॅनिझम वगैरे असं या प्रत्येक ठिकाणी गरज नसताना बघण्यात काही पॉईंट नाही आहे. ज्या ज्या आहेत, ज्या पुढं लागणार आहेत असं, किंवा ज्याचा उपयोग होणार आहे इनडायरेक्टली, ते सगळं बघायचंच. ओके, तर ते 2 पार्ट होतात. ते त्याप्रमाणे मग एक ऑक्सिजन सिंगल ऑक्सिजन असा एक पार्ट होईल आणि एक असा पार्ट होईल, असं कल्पना करायची. म्हणजे असं मेकॅनिझम नाही आहे, हे स्ट्रक्चर ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा 2 लोन पेअर्स याचे आणि 2 अनपेड आहेत, त्याचे डबल बॉन्ड झाला. इकडे 2 अनपेड वापरलेत, एक लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन इथं आहे, समजलं का. आणि याचे जे 2 लोन पेअर्स आहेत, एक अनपेड इकडं, एक अनपेड इथं, आणि या लोन पेअरमधला एक अनपेड इथं, एक लोन इथं आणि एक इथं आला आहे पूर्ण, म्हणून याच्यावरती मायनस आणि इथं प्लस, म्हणजे ओव्हरऑल मोलॅक्युल न्यूट्रल. तर हे असं असतं ओझोन. लिहिता हे असं लिहायची गरज नाही, माहिती पाहिजे असं लिहायचं. आणि इथं ओझोनोलिसिस ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्डच्यासाठी रिॲक्शनला सोयीचं व्हावं म्हणून मनामध्ये फक्त, ब्रेनमध्ये फक्त असं स्ट्रक्चर ठेवायचं. ड्युरिंग ओझोनोलिसिस असा ब्रेक होणार त्याचा. ओके, आणि मग काय होणार, तर फर्स्ट स्टेपमध्ये जे होणार त्याला ओझोनाईड म्हणतात. बोथ बॉन्ड्स गेट ब्रोकन. आणि इथं मग काय जे असेल ते जनरल लिहितो आहे मी. बोथ बॉन्ड्स गेट ब्रोकन. ओके, बोथ बॉन्ड्स गेट ब्रोकन. ओके, आणि मग हा एक ऑक्सिजनचा पार्ट इथं आला, त्याचे 2 इलेक्ट्रॉन घेऊन. ओके, आणि म्हणून मग इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड, आणि हा पार्ट इथं आला, त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स घेऊन, म्हणजे इथं बॉन्ड झाला. हा अनपेड इलेक्ट्रॉन, बोथ बॉन्ड्स गेट ब्रोकन. हा एक बॉन्ड ब्रेक झाला आणि हा एक बॉन्ड ब्रेक झाला, नाही का. आणि म्हणजे असं झालं. मग इथं जे काही इथिन असेल, हायड्रोजन किंवा आणखी काय असेल, किंवा हेच मग अरोमॅटिक रिंगला आपण अप्लाय करणार आहोत. दिस इज कॉल्ड एज ओझोनाईड. हे पहिला. ओके, ओझोनाईड असा ओझोनाईड या फॉर्ममध्ये त्याचे यूज कमी आहे, पण ओझोनाईडपासून बरंच काय. ओझोनाईड
तयार झाल्यानंतर फर्दर इट इज रिॲक्टेड विथ वॉटर इन प्रेझन्स ऑफ झिंक. हे फार महत्त्वाचं आहे. आता त्यामध्ये काय आहे, झालेलीच गोष्ट आहे तरी रिव्हिजन म्हणून पुन्हा सांगतो आहे. तो ओझोनाईड विथ वॉटर गिव्ज हायड्रोजन पेरॉक्साईड. आता मिनिमम काय लक्षात ठेवलं तर पूर्ण रिॲक्शन व्यवस्थित लिहिता येईल. मग हे पुन्हा लिहून सुद्धा करता येईल, तिथंच पुढे दाखवता येईल. दोन वेगळ्या स्टेप आहेत. पहिल्यांदा ओझोनाईड झाला पाहिजे. ओझोनाईड झाल्यानंतर वी ॲड वॉटर इन प्रेझन्स ऑफ झिंक. ओके, तर ओझोनाईड विथ वॉटर गिव्ज हायड्रोजन पेरॉक्साईड प्लस कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप हे लक्षात ठेवायचं, त्याच्यावरून रिॲक्शन लिहायची. ओझोनाईड सेकंड स्टेपमध्ये, ही पहिली स्टेपला वॉटर लाईक चालणार. ओझोनाईड फर्दर रिॲक्टेड विथ वॉटर. ओके, रिॲक्शन फर्दर इन प्रेझन्स ऑफ झिंक. तर बाय प्रोडक्ट काय आहे तर हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 अँड कार्बोनिल ग्रुप. आता मग H2O2 तयार होणार, हायड्रो म्हणजे वॉटर आणि हा ऑक्सिजन. याचा अर्थ इथं बॉन्ड ब्रेक होणार, इथं ब्रेक होणार, आणि कार्बोनिल ग्रुप तयार होणार. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक होणार, म्हणून तो वायसारखं पेन्सिलनी काढतात. ओके, आणि हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे मग H2O आणि हा ऑक्सिजन, त्याचा हायड्रोजन पेरॉक्साईड झाला. ओके, मग हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन आणि H2O हायड्रोजन पेरॉक्साईड. मग वॅलन्सी आणि प्लस कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुप म्हटल्यानंतर ही शेअर्ड पेअर आहे ती ब्रेक झाली. सोयीसाठी ती लांबडी काढली, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर शेअर्ड आहे ती सिंगल इलेक्ट्रॉन पेअर. तर हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन इथे डबल बॉन्ड. तसंच हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन हा डबल बॉन्ड, आणि हा इलेक्ट्रॉन हा डबल बॉन्ड, आणि हा ऑक्सिजन दिस विल रिॲक्ट विथ वॉटर टू गिव्ह हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. आणि त्यामुळे मग काय झालं, हा इलेक्ट्रॉन आणि हा ऑक्सिजन डबल बॉन्ड झाला की हा पूर्ण इकडे एक कार्बोनिल ग्रुप. आता इथं कोण आहे त्याप्रमाणे तो अल्डिहाइड किंवा कीटोन. आणि हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन डबल बॉन्ड झाला की तो तिकडं कार्बोनिल ग्रुप. इथं कोण ग्रुप आहे त्याप्रमाणे अल्डिहाइड कीटोन काय असेल ते असेल. त्याप्रमाणे मी लिहितो बघा. हे स्केलेटन माहीत पाहिजे. मग तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊन करू शकता ना. समजा की तुम्ही इथिनच घेतलं इथं. ओके, तर तो जे काय असेल ते डबल बॉन्डमध्ये ओझोनाईड तयार होतो पहिला, तिथं काही चेंज नाही. ओझोनाईड. ओके, जो असेल त्याचा ओझोनाईड. मिथाईल ग्रुप असेल तर मिथाईल ग्रुप जे असेल ते. समजा इथिन घेतलं, इथिलीन, आणि मग काय म्हणणार हायड्रोजन पेरॉक्साईड फिक्स आहे. म्हणजे हा फॉर्मल्डिहाइड तयार झाला. फॉर्मल्डिहाइड याचा अर्थ फॉर्मल्डिहाइड अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. पण हायड्रोजन पेरॉक्साईड व्हेरी रिॲक्टिव्ह आहे ना, तो परत याचं फर्दर ऑक्सिडेशन करू शकतो अल्डिहाइडचा. अल्डिहाइड्स फर्दर ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स इज इझी. आणि नेसंट हायड्रोजन पेरॉक्साईड रिलेटिव्हली लेस स्टेबल, तो नेसंट ऑक्सिजन रिलीज करत असतो. ते आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे, म्हणून झिंक. आणि मग झिंक काय करतो, झिंक हायड्रोजन पेरॉक्साईड तर तयार होणार, पण इमिजिएटली तयार झाल्या H2O2 ZNO प्लस वॉटर. दॅट्स ऑल. आता असं पर्पज वगैरे माहीत असेल तर रिॲक्शनच्या वरचे कंडिशन्स वगैरे लक्षात राहत नाही. असं काहीतरी ते चुकीच्या पद्धतीने केमिस्ट्री करतात. त्यात केमिस्ट्री विषयाचा म्हणजे आपल्या सर्वांचाच लॉस होतो. लक्षात घ्या. हायड्रोजन पेरॉक्साईड इज व्हेरी रिॲक्टिव्ह. इट विल मेक अवेलेबल नेसंट ऑक्सिजन. आणि तो नेसंट ऑक्सिजन मग हे जे इथं आता या केसमध्ये इथं इथिन पहिल्यांदा जनरल सांगितलं, मग त्यालाच इथिन समजून केलं. अल्डिहाइडचे फर्दर ऑक्सिडेशन होऊ शकतात विथ नेसंट ऑक्सिजन. म्हणून झिंक विच इमिजिएटली रिॲक्ट विथ हायड्रोजन पेरॉक्साईड टू गिव्ह ZNO अँड वॉटर. आणि त्यामुळं ती रिॲक्शन होणार नाही. अशा पद्धतीने अल्किनचं जो कोण असेल तो कार्बन डबल बॉन्डचं विथ ओझोन, फर्स्ट वॉट वी गेट इज कॉल्ड एज ओझोनाईड. ते ॲक्च्युअल स्ट्रक्चर या रिॲक्शनच्या सोयीसाठी हे चुकीचं स्ट्रक्चर फक्त ब्रेनमध्ये ठेवायचं. अँड देन दॅट ओझोनाईड इज फर्दर रिॲक्टेड विथ वॉटर टू गिव्ह हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ झिंक. तर हायड्रोजन पेरॉक्साईड इमिजिएटली रिॲक्ट होतं. त्यामुळे लिहिताना बऱ्याच वेळेला इन प्रेझन्स ऑफ झिंक असतं ना, ते H2O प्लस ZNO असंच लिहितात. तर ठीक आहे, आपण 2 स्टेपमध्ये लिहिलं. हे जे अल्किनमध्ये आपण हे शिकलो आहे स्लो मोशनमध्ये म्हणूया बाय, तर ते इथं 3दा अप्लाय करायचं बेन्झिनबरोबर. ओझोन. आता ते एकदा लॉजिक कळलं, ओझोन नाही का. मग इथे एक ओझोनाईड तयार होईल, इथे एक ओझोनाईड तयार होईल, आणि इथे एक ओझोनाईड तयार होईल. 3 मॉलिक्युल्स ऑफ ओझोन झालं. मग आता इथं ओझोनाईड, इथं ओझोनाईड, इथं ओझोनाईड, बाकी सगळं आहे तसंच. मग त्याप्रमाणे कार्बन 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 कार्बन. ओके, समजा डबल बॉन्ड मी इकडून दाखवला आहे, त्यामुळं समजा सोयीसाठी कलर काढतो. आणि दुसरा पार्ट आहे तो
लक्षात का, सोयीसाठी आपण सांगितलं होतं. म्हणजे मेकॅनिझम अशी नाही बरं का, हे एक रॉंग आहे. हे ओव्हरऑल जी मेकॅनिझम आहे त्याच्यातून आपण आपल्याला सिम्प्लिफाईड असं जरा चुकीचं का असेल पण सोयीचं आहे या, कारण ही एक आयसोलेटेड रिॲक्शन आहे. ओके, आपण जे नेहमीचे सगळे रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेकॅनिझम, प्रोटोनेशन, जे काही बाकीचे शिकतो, एलिमिनेशन, कार्बोनिल ग्रुप, त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे आणि आयसोलेटेड आहे. त्यामुळं डबल बॉन्ड, त्यामुळे इथं असा तयार झाला हा. मग सोयीसाठी ते मोठं काढतो आपण साईज. डबल बॉन्ड इथे एक होता नाही का, मग इथे एक आहे, एक ऑक्सिजन इथं आला आणि दुसरा तो 2 ऑक्सिजनचा पार्ट इथं आला आणि इथे एक होणार नाही का. आता तुमच्या लक्षात आलं असेल. बाकी सिंगल बॉन्ड होतेच, ते आहे तसे होते तिथं, ते काढून घेतले. प्रत्येक कार्बनवरती एक एक हायड्रोजन आहेच, तो काही डिस्टर्ब झालेला नाही, तो काढून घेतला. व्यवस्थित काढायचं. आता हे बेन्झिन आहे ना, दिस इज बेन्झिन ट्रायओझोनाइड. ही रिॲक्शन इथे थांबली. नाव दिस फर्दर इज रिॲक्टेड विथ वॉटर. मग आता जे एका कार्बन कार्बन डबल बॉन्डचं दाखवलं तसं याचा अर्थ 3 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, म्हणजे 1 मोलला 3 मोल्स म्हणूया. प्लस म्हणजे याची सेपरेट रिॲक्शन लिहायची गरज नाही, हा आणि सेपरेट लिहिलं असतं. त्याच्याऐवजी इथं काय बाय प्रोडक्ट नसल्यामुळं ॲरोवरती प्लस लिहिलं की याची आणि फर्दर म्हणजे हे झाल्यानंतर वॉटर ॲड करणार इन प्रेझेन्स ऑफ झिंक. तर आम्हाला तर माहीत झालेलं आहे काय होणार ते नाही का, आम्हाला माहीत झालं आहे इन प्रेझेन्स ऑफ झिंक. तर 3 मोल्स ऑफ म्हणजे इथं मॉलिक्युलच्या भाषेत बोललं सोपं होण्यासाठी H2O2. ओके, आणि ते H2O2 इमिजिएटली ते झिंक बरोबर रिॲक्ट होतात. ते डायरेक्ट इथं लिहू शकतो आपण, किंवा असा विचार करून ती परत सेपरेट खाली रिॲक्शन लिहू शकतो. तर तसं केलं जास्त चांगलं शिकताना. ओके, प्लस आता बघा ना की हा ऑक्सिजन म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडसाठी गेला असं पकडलं आणि इथं कार्बन डबल बॉन्ड झाला, तर इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड होईल, इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड होईल. हा सिंगल बॉन्ड काय ब्रेक होत नाही. असं सगळीकडे केलं आणि त्याप्रमाणे पेन्सिलने एकदा कागदावर काढून ते पुसलं तर काय शिल्लक राहील. तर हा कार्बन कार्बन शिल्लक आहे, पण इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड झालेला आहे आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाला. हा H2O2साठी गेल्यानंतर इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाला. म्हणजे हे काय झालं तेच मग इतर ठिकाणी. आणि त्यामुळं याच्यावर फोकस करा म्हणजे कळेल. बघा, हा हायड्रोजन आणि तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही का, आणि इकडचा सिंगल बॉन्ड, जो सिंगल बॉन्ड ज्याच्यावरती काही परिणाम झालेला नाही तो हा कार्बन. ओके, आणि हे असं याचं झालं, तेच इथं होणार. म्हणजेच हे अल्डिहायडिक ग्रुप अटॅच टू अल्डिहायडिक ग्रुप म्हणजे एक ग्लायक्झल 3 मोलॅक्युल्स. दॅट्स ऑल. तर बेन्झिनच्या ॲडिशन रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ बेन्झिन हे ओझोन हा जरा वेगळा आहे प्रकार, पण अल्किनच्या टॉपिकमध्ये तो डिटेलमध्ये झालेला असल्यामुळं तिथं जे झालं तेच इथं अप्लाय 3दा करायचं. इन 1 रिंग देर आर 3 डबल बॉन्ड्स, म्हणून नवीन तसं काहीच नाही. ओके, यस. तर असा तो अभ्यास करायचा. आणखी ॲडिशन रिॲक्शन्स आणखी 1-2 आहेत, पण त्या सोप्या आहेत. म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ॲडिशन ऑफ क्लोरीन, आणि त्यामुळं ते नोट्स बघूनच कळणार किंवा रुटीन लेक्चरला होऊ शकतात. मी व्हिडिओ लेक्चरमध्ये त्याच्यासाठी वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो बेन्झिनच्या बाबतीत. बेन्झिन प्लस क्लोरीन, एस्पेशली त्यात क्लोरीन आधी पण सांगितलं आहे. तर जर इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट असेल तर ॲडिशन रिॲक्शन होणार. 3 मोलॅक्युल्स ऑफ क्लोरीन इथे ॲड होतील, इथे ॲड होईल, इथे ॲड होईल, इथे ॲड होईल. UV लाईट, तुम्ही ते रॅडिकल मेकॅनिझम इतर ठिकाणी सबस्टिट्यूशन आहे ते वापरू नका. आणि UV लाईटच्या ऐवजी हेच बेन्झिन प्लस क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ ॲनहायड्रस AlCl3 वापरलं तर SE रिॲक्शन. आता हे सगळं झालेलं असल्यामुळे मी असं पटपट फास्ट सांगून मोकळं होतो याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये वगैरे. SE रिॲक्शन सबस्टिट्यूशन होणार, हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय क्लोरीन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर हे फक्त तुम्हाला धावतं मी सांगून ठेवलं. त्या सोप्या रिॲक्शन्स आणि एवढं बोललं, आणि आत्तापर्यंत जे आधी वेगवेगळ्या टॉपिकमध्ये झालेलं आहे त्या निमित्ताने त्याच्यावरून तुम्हाला ते कळण्यासारखं SE रिॲक्शन्स तर आपण डिटेल बघितलेलेच आहेत,
पण तिथे फक्त क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ UV लाईट असेल तर ॲडिशन रिॲक्शन ॲरोमॅटिक रिंगमध्ये आणि क्लोरीन अँड बेन्झिन अॅनहायड्रस AlCl3 SC रिॲक्शन्स ते आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. एवढं आपल्याला फक्त माहिती असावं. ओके.